मंडळी मोस्ट वेलकम. कशी काय समधी बेस आहेत ना? मग तर मंडळी आता अजाबात वेळ न लावता आम्ही लगेच गोष्टीला सुरुवात करतो. पण त्या अगोदर मी माझी ओळख करून देतो. तर म्या आबुराव आणि म्या दमाने फाटल फाटल आणि म्या बाबराव बोलतोय. बाबराव बोलतोय. मी आपला साधा सुद्धा नागुराव आहे बघा. हा. तर मंडळी हा आम्ही चाललोय गोष्टींच्या गावाला. आणि वाट काढता काढता झाली की ओ रात. आता रातीला काही गोष्टीला ताप नाही, हा? म्हणजे अहो म्हणजे उबला शिकुटी आणि भूकला भूकला काय रोटी आणि खिचडी. चला तर मग उशीर कायचा ऐकूयात खिचडी आणि शिजूयात गोष्टी. काय म्हणलं? काय म्हणला बाबूराव? यो काय बहिरा बिरा आहे की काय? हा काय म्हणला म्या? काय म्हणला? सांगा काय म्हणला? हा असं होतं. ऐकूयात खिचडी आणि शिजूयात गोष्टी. ओ बाबूराव, अहो तुम्हाला काही येड कुत्र गित्र चावलं का? अहो तुमच्या बाण तरी शिजवल्या होत्या का गोष्टी? आणि ऐकली होती का खिचडी? का नाही? आबुराव का नाही? आबुरावाची गोष्ट बी तशीच आहे. शिजवलेली शिजवलेली गोष्ट आजची गोष्ट आहे एका फळाची. फळाची. त्यांच्या फळाची. पेरू. पेरू. यो बघा. यो बघा. पेरूचं नाव घेतलं लाट काय लागली. कैसी जीभ लपलपाई. आता मला सांगा, पेरू तर तुम्ही बघितला असेल. हा? बघितलाय ना वा? आणि खाल्ला तर 100% असेल. एवढा असतो पेरू. एवढा नाही. यो आबुरावचा पेरू आणि एवढा सुपारी एवढा नाही. केवढा असतोय? केवढा असतो? हा मग सांगा की रे चटा चटा. आता चटा चटा सांगा बघू. पेरूचा रंग कसा असतोय? अंगाशी. आता मला सांगा पिकलेल्या पेरूचा रंग कसा असतो? पिवळा म्हणाले का? हा, पिवळा. कसा सोन्यावानी लकाटतंय. लका 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 लका. आणि आता मला सांगा, पेरूत बिया असतात का? असत्या किती? जास्त असतात. बर, हे समदे परीक्षेत पास. बाबूराव, आमच्या ध्यानात आलेलं आहे की इथं समद्यांनी कधी ना कधी पेरू खाल्लेला आहे. खाल्लेला आहे. आणि इथल्या बहुतेकांना पेरू आवडतो. आवडतो. अहो म्हणजे तुम्ही आम्ही समधी पोपट झालो की राव. मंडळी, आमच्याकडे एक पेरू आहे. वेगळाच आहे. बघायचं तुम्हाला? बाबूराव, दाखवा. दाखवतो. दिसतोय का पेरू? नाही. दिसत नाही? दिसत नसला तरी बी त्यो हाय पडी. मंडळी, आता ह्यो पेरू ज्याच्याकडे जाईल त्याच्यावर येणार राज्य, आणि ज्याच्यावर राज्य येईल
तो गोष्ट पुढं नेईल. सावध राहा बरं का. ही अलर्ट ह्यो पेरू कवा बी तुमच्याकडे येऊ शकतोय. रेडी का रेडी करायची गोष्टीला सुरुवात. बाबूराव लागा तयारीला. गोष्ट शिजवा हो फळाची, मीठ मसाला लावून हो, मधाहून बहुगुणी असे हा, कधी हिरवा कधी पिवळा तो जी जी रजी. गोष्ट फळाची र, गोष्ट पेरूची र, गोष्ट फळाची र, गोष्ट पेरूची र. अरे हे 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 हा. तर मंडळी, एकदा एक बागवान हातगाडी पेरू भरून बाजाराच्या दिवशी गावात जात होता. पेरू घ्या पेरू, शाबास. पेरू घ्या पेरू, पेरू घ्या पेरू. पेरू घेता नाही. पेरू घ्या पेरू, पेरू घ्या पेरू, पेरू घ्या पेरू. ओ बाबूराव, पेरू घ्या. नको. अहो एकदम ताजे बघा ताजे. अहो माझ्याकडे हाय, मला कशाला. हाय हाय हा काय. काय व? कितीला दिला पेरू? 10 रुपये. 10 हा, रुपये घ्या. नगा लय महाग आहेत का? नग नको, नको. सारा बाजूला. पेरू घ्या पेरू, पेरू घ्या पेरू. हा तुम्हीच घ्या राज्य हा आणि न्या पुढं गोष्ट. आव. नेतो की. तर पोरांनो, यो आपला बागवान त्यानं रस्त्याच्या कडेला ही अशी गाडी उभी केली आणि ओरडू लागला. कसं ओरडू लागला? पेरू घ्या पेरू, ताजे ताजे पेरू. आता किंमत थोडी जास्त असली तरी त्याच्याकडची फळं ताजी आणि रुचकर असतात हे सगळ्यांना माहिती होतं. अहो बघता बघता त्याच्या गाडी समोर ही गर्दी जमली. अहो पेरू द्या, माझी गाडी लागली. अहो, माझी गाडी लागली. अहो, देतो. माझी गाडी लागली म्हणून पेरू. पैसे पैसे हा, पैसे. हो हो, ह्यांना पैसे द्या. एक पेरू बाकी आहे. द्या, पेरू द्या. हा देतो देतो देतो. हे घ्या. हा, हा. ओ, ते पेरू चांगले आहेत ना? अहो एकदम ताजे बघा ताजे. हा. हा ओ, हा. ते खराब लागले तर वापस करी ना? हा हा हा. हा. चांगले. तर पोरांनो, काही वेळानं एक वृद्ध साधू त्याच्याकडे आला. बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको. अन संसारामध्ये ऐसा आपला वाच भटकत फिरू नको. संसारामध्ये ऐसा आपला वाच भटकत फिरू नको. संसारामध्ये ऐसा आपला वाच भटकत फिरू नको. तर साधू बाबांनी अतिशय नम्र आवाजात बागवानाकडे एक पेरू मागितला. एक पेरू देता का? ए ऐ गो सावण्या. ए, तुझ्याशी बोलायला इथं येईल ना. चला चला चालते वा. एक पेरू एक. अरे चाल. पण बागवान स्वभावाने अत्यंत उद्धट होता. अरे उगाच कशाला संतापतोस. तुझ्याजवळ ढिगभर पेरू आहे, त्यातला एक मला दिलास तर आपला एक पेरू गेला हे देखील तुला जाणवणार नाही. ए बागवान, हा. अरे म्हाताऱ्याला एखादा पिकून खराब झालेला पेरू देऊन टाक की. हा. इतके पेरू आहेत तुझ्याजवळ, हा. त्यातला एक पेरू गेला म्हणजे तुझं काही दिवाळ निघणार नाही हा? ए नागुराव, मी एकदा म्हटलं देणार नाही, 1000दा म्हणतो देणार नाही. नो मीन्स नो. ओरडून कशाला बोलतो? मी ओरडून बोललो मी ओरडून नाही ना? हा, मग शांतपणेच बोलायचं. ओरडायचं नाही. ए, तुला जर पेरू घ्यायचे असतील तर घे, नाहीतर तू पण निघ. निघते, तू पण नको, तुझे पेरू पण नको. आला मोठा बागवान, हा. ए, मी माझं
हे. हा. हा, ओ आबूराव, हा पेरू घ्या. लवकर घ्या. हो, थांबा, हे ठेवू दे मला. द्या. हा पेरू घ्या. तुम्हीच गोष्ट पुढे न्या आता. बरं. तर मंडळी, हा सगळा गोंधळ ऐकून बाजारातला पहारेकरी म्हणजे शिपाई तो तिथं आला. ओय! वा, गोंधळ करणार. सगळ्यांना पांगवण्याचा प्रयत्न करत ही नेमकी काय भानगड आहे याची त्यानं चौकशी केली. काय भानगड आहे समजू, हा? साहेब साहेब तो बघा तो हा? नाही तो चिमटेवाला हा तो गोसावडे आहे ना तो फुकटचे पेरू मागत होता दिले नाही तर हे बघा हे सगळी लोक मला ओरडायला लागली. हा काय रे पोरांनो, बरोबर बोलतोय का? अहो खरं बोलतोय. हा. कितीला दिले पेरू? 10 रुपये. काय? 10 रुपये. 10 रुपये? पैसे दे. हा? पेरू दे. हा दे. लवकर दे. देतो. हा. अरे बाबा, हा. पेरू घे. मिळाला ना पेरू? हो. आता मेहरबानी करायची आणि चालू लागायचं. तो कोतवाल म्हणजे आमचा मोठा इन्स्पेक्टर इथं येण्याची वेळ झाली. उगाच एका पेरूसाठी माझ्या पोटावर पाड नको. बेटा बेटा त्याची चिंता करू नको. इन्स्पेक्टर यायला निघाला तेव्हा सकाळी पाय घसरून पडला. आज इन्स्पेक्टर येणार नाही. कोतवाल पाय घसरून पडला. कोतवाल पाय घसरून पडला. बाबा, तसं जर का झालं असत तर उद्या तुम्हाला आणखी एक पेरू विकत घेऊन देईन मी. मंडळी, मी एक संन्यासी आहे आणि मी सगळ्याच गोष्टींचा त्याग केलेला आहे. पण माणूस कित्येकदा क्षुद्र गोष्टींसाठी इतका स्वार्थी होऊ शकतो याचं मला फार नवल वाटतं. खर तर माझ्याजवळ खूप पेरू आहेत. त्यातील एक एक तुम्ही भेट म्हणून स्वीकाराल तर मला आनंद होईल. काय हो बाबा, हा. इतके सारे पेरू आहे म्हणता, हा. त्यातलाच एखादा का नाही खाल्ला? उगाच एका पेरूसाठी ह्याच्याकडे तोंड पसर. पण आधी पेरूचं झाड तर लावलं पाहिजे ना. काय रे पोरांनो, फळं खायची असतील तर आधी काय लावलं पाहिजे? मग लावायचं का झाड? बाबूराव, घ्या राज्य पुढे गोष्ट. थांबा. घ्या. पहारेकऱ्याने दिलेला पेरू साधून शांतपणे खाल्ला आणि शेवटी एकच बी शिल्लक ठेवली. त्याने त्याच्या झोळीतून एक लोखंडी काम काढली आणि जमिनीत एक लहानसा खळगा केला. आणि मग त्यात बी टाकून माती पसरली. कुणीतरी तांब्याभर पाणी आणून देता का माझ्या झाडासाठी? या म्हाताऱ्याला पूर्ण वेळ लागलाय. वेळ नागुराव असं काय बसला वा? जा पाणी घेऊन ये, पाणी जा. आलो पोरांनो, गंमत बघायची का? आलो, हे बघा. एका वात्रट माणसाने तांब्याभर
कढत म्हणजे गरम पाणी आणून दिलं. पण साधूनं अगदी निर्विकारपणे पाणी खळग्यात ओतलं. पुढची गोष्ट तुम्ही सांगा. हा या पेरू. मग वा साधू साधू. हा मंडळी, पाणी ओतून होताना होत तोच खळग्यातून एक हिरवा कोंब बाहेर आला. मग त्याची पानं वाढली. पाहता पाहता त्याचं मोठं झाड तयार होऊन त्यावर पिकलेले रसरशीत पेरू देखील दिसू लागले. बाई, काय हा प्रकार! फळं इतकी वाढली की त्यांच्या ओझानं फांद्या अवजड होऊन करकरू लागल्या. साधूचा चेहरा आनंदाने फुलला. येऊ का मदतीला येऊ? तेव्हा खाली आरामात. त्यानं सगळे पेरू काढले आणि अत्यंत नम्रपणे एकेकाला एक असे वाटून टाकले. मी पण काढू का? या मॅडम. मग लोखंडी कांबीनं झाडाच्या बुंध्यावर आघात केला तेव्हा ते झाड खाली पडलं. त्यानं ते झाड खांद्यावर घेतलं आणि तो निघून गेला. संसारामध्ये ऐसा आपुला उगाच भटकत फिरू नको. संसारामध्ये ऐसा आपुला उगाच भटकत फिरू नको. ओ नागराव, अहो तुम्ही कुठे जाताय? संपली नाही गोष्ट. हे घ्या, राज्य घ्या. अनन्या पुढे गोष्ट नेतो की. हा, मग घ्या. हा. तुम्ही नका. पोरांनो, जरा मदत करा की. आता आपल्या गोष्टीत काय झालं? पेरूवाला काय? पेरूवाल्यानं झाड लावलं? साधूनं झाड लावलं. मग काय झालं? काय पेरू आले. जरा ते ऐकायचं. आता मी पेरू आले, मग काय झालं? सगळ्यांना वाटले. आठवलं. तर हे सारं घडत असताना आपल्या बागवानाला त्याच्या हात गाडीचा विसर पडला. बागवान, बागवान ते बागवान बनून येणार होतं की. मग कुठं गेलं? अरे पोरं, आता अजून एक मदत करा की. आमचा बागवान कुठे सांगा की जरा. पाठीमागं म्हणतो. पाठीमागं मॅडम दिसायला लागले. हा बघा, काय करा, निस्ती मुंडी वळा म्हणजे दिसतील तुम्हाला. अहो मुंडी म्हणल्यावर पान कशाला वळवता? निस्ती मुंडी अशी बाबूराव आहे. काय बाबूराव, पोरा कवाची वाट बघायला लागली. मग एवढा उशीर असतोय होय? तसं स्वारी झालं? तुमचं झालं का पोरांनी? वा आता बागवान. तर पोरांनो, यो आपला बागवान तो देखील घोळक्यात उभा राहून मान उंचावत समोर काय चाललंय हे पाहत होता. मग साधू निघून गेल्यावर लोक पांगू लागले. तेव्हा तो देखील आपल्या हात गाडीकडे वळला. हात गाडीकडे वळला. बाबूराव, हात गाडीकडे वळा. सांगा पुढची गोष्ट. मंडळी, हात गाडीत एकही पेरू नाही हे बघून त्याला धक्काच बसला. पेरू
मेनू कुठे गेले? अहो एवढंच नाही तर हात गाडीचा एक ढकलदांडा देखील नाहीसा झाला होता. ढकलदांडा म्हणजे ढकलदांडा म्हणजे काय? गाडी ढकलायचं हँडल. हँडलच गायब झालं. हँडल गायब झालं. हँडल गायब. अहो घरून निघताना गाडीचे दोन्ही दांडे व्यवस्थित होते याची त्याला पूर्ण खात्री होती, कारण त्याशिवाय गाडी ढकलताच आली नसते. तर आता त्यापैकी एकच दांडा उरला होता. मंडळी, मग सगळं त्याच्या ध्यानात आलं. अहो साधून सगळ्यांना जे वाटले होते ते पेरू सगळेच्या सगळे बागवानाचेच होते. गोसावड्या, माझे पेरू चोरले काय? थांब बघतोस तुला, थांब. त्याचा संताप अनावर झाला आणि त्या साधूला शोधण्यासाठी तो धावत निघाला, पण अहो त्याला धावताच येईना आणि रस्त्यावर खटखट 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 असा आवाज होऊ लागला. त्यानं आश्चर्यानं खाली पाहिलं आणि तो भेदरून दगडासारखा झाला. एका पायाच्या खाली आता ढकलदांडा म्हणजे गाडीचं हँडल आलं होतं, हँडल. आणि अशा रीतीनं त्याला एक पाय लाकडाचा मिळालेला होता. हे बघा स्टॉप. बाबूराव, आता पुढची गोष्ट तुम्हीच सांगा. घ्या पेरू. पण लोकांचं लक्ष दुसरीकडेच लागलेलं होतं. सगळेजण त्या वात्रट माणसासमोर उभे राहून हसत होते. अहो इकडे या. कारण त्याच्या डोक्याच्या ऐवजी त्याच्या खांद्यावर काय दिसत होता? पहारेकरी बनून या जा. तेवढ्यात पहारेकरी धावत धावत धापा टाकत तेथे आला. तो साधू कुठाय? साधू कुठाय? कारण सगळे पेरू विकत घेऊन मला त्याला द्यायचे. कारण आजपासून मी नवा कोटवाल म्हणजे इन्स्पेक्टर झालोय. कोटवाल इन्स्पेक्टर झालोय. पण त्याला उत्तर द्यायला कुणालाच वेळ नव्हता. सगळेजण इतक्या उत्सुकतेने काय पाहताय हे समजून घेण्यासाठी तो घोडक्यात शिरला आणि त्या वात्रट माणसासमोर जाऊन उभा राहिला. अरे नशीब असावं तर असं नाही. आपल्याकडे दात आहे, तोंड आहे, पण पेरू मात्र बाहेरून आणून तोंडात घालावा लागतो. तुझं ठीक आहे, पेरू ना आणा, दात, तोंड आणि पेरू सगळं नेहमी तयार आहे. आता जन्मभर दात ओठ खात राहिला तरी पेरू खात राहील. वाव 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 वाव. पेरू नाना. तर मंडळी, आता बारी तुमची. आता यो पेरू आता तुमच्याकडे येणार. आता पुढची गोष्ट तुम्ही सांगणार. रेडी का? रेडी नाही रेडी ना? रेडी. थांबा. आधी आम्ही इथं थांबतो, तेव्हा तर तुमची गाडी स्टार्ट होईल ना. आबराव चला.
गोष्ट शिजली हो पेरूची. वर्गात चला रटरटली ऐकली हो. पापड लोणच्याच्या संगतीनं आनंद घ्या मन भरून.